आजच्या या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 51 पेज नंबर 1.23 क्लास 9th स्टँडर्ड पियर्सनच्या IIT फाउंडेशनच्या बुक मधला. हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन? ओके, लेट्स सी. हिअर व्हॉट इज गिवन? समेशन ओव्हर k इक्वल्स टू 4 to 143 1 upon रूट k प्लस रूट k मायनस 1. क्वेश्चन सॉल्व्ह करण्याआधी मी तुम्हाला समेशन काय असतं हे सांगतो. सर्वात आधी हा जो सिंबल आहे याला म्हणतात समेशन. काय म्हणतात? समेशन. ओके, द समेशन इट इज द सिंबल टू राईट डाऊन द सम ऑफ इन्फायनाइटली मेनी टर्म्स. सॉरी, इन्फायनाइटली नाही, फायनाइटली मेनी टर्म्स. तर समजा मी जर तुम्हाला म्हटलं 1 + 2 + 3 + 4 प्लस डॉट 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 प्लस 100. आता हे किती लेंदी वाटते बेटा लिहायला? याला आपण एका लाईन मध्ये सुद्धा लिहू शकतो. कसं? समेशन ओव्हर n इक्वल्स टू 1 to 100 n. याचा अर्थ असा होतो की यांची व्हॅल्यू पहिले 1 टाका. समेशनचा अर्थ होतो प्लस, म्हणजे याचा अर्थ काय होणार? 1 प्लस. समेशन म्हणजे प्लस. पहिले यांची व्हॅल्यू 1 पासून स्टार्ट होणार. 1 प्लस 1 to 100 आहे ना, तर मग काय येणार? दुसरा नंबर 2, तिसरा नंबर काय येणार? 3, 4, 5, 6 डॉट डॉट डॉट. म्हणजे या सर्व नंबर्सला शॉर्टकट मध्ये लिहिण्याचं सिंबल म्हणजेच समेशन. तर इथे आपल्याला तेच दिलेलं आहे. ओके, काय गिवन आहे आपल्याकडे? समेशन इक्वल्स टू 4 to 143. म्हणजे आपल्याला k ची व्हॅल्यू सगळ्यात आधी 4 टाकायची आहे, नंतर 5 टाकायची आहे, नंतर 6 टाकायची आहे, मग 7, 8, 9 टाकत 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 जात असताना सगळ्यात लास्टला k च्या ठिकाणी 143 टाकायचं आहे. चला आता मग सॉल्व्ह करूया. ओके, सो समेशन आता मी काढून टाकणार कारण की मी व्हॅल्यू पुट करतोय म्हणून डायरेक्टली लिहिणार 1 अपॉन काय लिहिणार आपण? 1 अपॉन k ची व्हॅल्यू 4 टाकतोय मी, तर इथे काय येऊन जाणार? √4 प्लस इथे येऊन जाणार 4 + 1 5. समेशनचा सिंबल काढून टाकलं म्हणून इथं प्लस लागणार. समेशनचा अर्थ होतो प्लस. k ची व्हॅल्यू मी 4 टाकली. आता 4 च्या नंतर कोणता नंबर येतो? 5. मग k ची ठिकाणी 5 टाका. 5. मग काय येणार? √5 प्लस इथे काय येणार? √6. नेक्स्ट नंबर k च्या ठिकाणी काय टाकणार? 6 टाकणार. तर इथे येणार √6 प्लस √7. आणि असं करत 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 लास्टला मी नंबर टाकणार k इक्वल्स टू 143. तर मग हे येऊन जाणार डिवायडेड बाय 143 प्लस रूट मध्ये 144. आणि याच्या इक्वल टू मध्ये आहे a मायनस रूट बी. a मायनस रूट बी. ओके, तर मित्रांनो क्लास 9th स्टँडर्ड मध्ये आपण रॅशनलायझेशन शिकलो आहोत. ओके, तर प्रत्येक टर्मला आपल्याला रॅशनलाइज करायचंय. याचं रॅशनलाइज करा. रॅशनलाइज 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 करत चला. हाऊ टू रॅशनलाइज? खालची जो टर्म असते त्याच टर्मला वरती मल्टिप्लाय करा आणि त्याच टर्मला खालती मल्टिप्लाय करा, पण साइन मात्र चेंज करायचं विसरायचं नाही. तर खाली काय आहे? √4 प्लस √5. बेटा √4 म्हणजे किती? 2. √4 म्हणजे किती? 2. म्हणजे हे काय आहे? 2 मायनस √5. सर तुम्ही मायनस का लिहिलं? बेटा मी रॅशनलायझेशन करतोय. रॅशनलायझेशन करत असताना सेंटरचा साइन चेंज करत असतात. जर प्लस असेल तर मायनस करतात, मायनस असेल तर प्लस करतात. मग खाली हा ऍज इट इज 2 प्लस √5. सर इथे ते 4 होतं, तुम्ही 2 का लिहिलं? बेटा स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणजेच 2. आता मी 2 मायनस √5 ने वरती पण मल्टिप्लाय केलं आणि 2 मायनस √5 काय येणार? खाली पण मल्टिप्लाय केलं तर इथे होणार 2 मायनस √5. रॅशनलायझेशन काय केलं आपण? प्लसच्या ठिकाणी काय केलं? मायनस. म्हणून 2 मायनस √5 ने वरती मल्टिप्लाय केलं, 2 मायनस √5 ने खाली मल्टिप्लाय केलं. सेम इथे करणार आपण. प्लस √5 मायनस √6 आणि खाली येणार √5 प्लस √6 हा, आणि मल्टिप्लाय केलेला हा ऍज इट इज. सो √5 मायनस √6. आणि बेटा मी असं करत 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 जाणार आणि सगळ्यात लास्टला येऊन जाणार. काय येणार सांगा बरं? 143 मायनस रूट मध्ये 144 डिवायडेड बाय 143 प्लस रूट मध्ये 144. आणि इकडे येणार रूट मध्ये 143
मायनस रूट मध्ये 144 आणि याच्या इक्वल टू मध्ये आहे ए मायनस रूट बी. ए मायनस रूट बी. फक्त आपण रॅशनलायझेशन केलं मित्रांनो इथे. बर आता काय होणार, 2 मायनस रूट 5 माझा जसा तसा वरती, 2 मायनस रूट 5 माझा ऍज इट इज वरती. मित्रांनो आपण एक फॉर्म्युला बघितला क्लास 8 स्टँडर्ड मध्ये. जर एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी असेल, जर एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी असेल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये जर ए मायनस बी असेल, तर आपल्याला लिहिता येतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथे पण तेच आहे, ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर. पण ए म्हणजे कोण, 2 चा स्क्वेअर 4 मायनस बी चा स्क्वेअर रूट 5 आहे, रूट 5 चा स्क्वेअर 5 म्हणजे खाली काय आलं 4 मायनस 5. बरं याचं रॅशनलायझेशन करा, हे येणार रूट 5 मायनस रूट 6. इथे पण तेच येणार ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर. स्क्वेअर स्क्वेअर रूट कटलं. मग असं करत 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 जाणार आणि लास्टला माझ्याकडे येणार रूट मध्ये 143 मायनस, बेटा रूट 144 म्हणजे किती 12, कारण की 12 चा स्क्वेअर असतो 144. तर इथे येणार मी 12 आणि खाली येणार ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे 143 मायनस 144 आणि याच्या इक्वल टू मध्ये हा ए मायनस रूट बी ऍज इट इज. ओके मित्रांनो, आता इकडे बघा 4 मायनस 5 किती होऊन जाणार -1. 5 मायनस 6 किती होऊन जाणार -1. तर आपल्याकडे येत आहे 2 मायनस रूट 5 च्या खाली -1. इथे येतं रूट 5 मायनस रूट 6 च्या खाली -1 आणि असं करत 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 आपल्याकडे मिळालं रूट 143 मायनस 12 च्या खाली पुन्हा -1. आता बघा हा जो मायनसचा जो खालचा जो नंबर आहे तो याला पण डिवाइड होणार आणि याला पण डिवाइड होणार. म्हणजे जी सेकंड स्टेप आहे ती काय होणार आपल्याकडे, ती सेकंड स्टेप होणार आपल्याकडे -2. मायनसने याला डिवाइड केलं -2 आणि मायनस मायनस काय होऊन जाणार प्लस. ओके, हा मायनस प्लस प्लस मायनस मायनस हा रूट 5 आणि बेटा मायनस मायनस प्लस. असंच मी करत करत जाणार आणि लास्टचा नंबर काय राहणार प्लस मायनस -143 आणि मायनस मायनस प्लस 12 काय राहणार +12 आणि राईट हँड साइडला इक्वल टू आहे ए मायनस रूट बी. आता बेटा फक्त आपल्याला व्यवस्थित पाहायचं आहे, नीट ऑब्झर्व करायचंय. इकडे बघा मला सांगा पहिली टर्म ऍज इट इज, सेकंड टर्म आणि थर्ड टर्म बघा प्लस मायनस काय होऊन जाणार कॅन्सल, काय की प्लस रूट 5 मायनस रूट 5 कॅन्सल. पुन्हा बेटा इथे प्लस रूट 6 आलं, नंतर काय येणार मायनस रूट 6, मग प्लस रूट 6 मायनस रूट 6 कॅन्सल होणार. नंतर काय येणार प्लस रूट 7 मायनस रूट 7 ते पण कॅन्सल होणार. अशा पूर्ण टर्म कॅन्सल होतील बेटा 143 पर्यंत पूर्ण टर्म्स कॅन्सल होऊन जाणार. मग राहिलं काय पहिला -2 आणि हा 12 इक्वल्स टू ए मायनस रूट बी. नाव -2 + 12 किती राहणार +10. -2 + 12 किती राहणार +10 म्हणजे लास्टला फायनल आन्सर येणार 10 इक्वल्स टू ए मायनस रूट बी. आता राईट हँड साइडला लेफ्ट हँड साइडला कम्पेअर करा. सांगा ए ची व्हॅल्यू किती होऊन जाणार, ए ची व्हॅल्यू होऊन जाणार 10 आणि बी ला कम्पेअर करण्यासाठी कुठली टर्मच नाहीये इथे, म्हणून बी ची व्हॅल्यू काय होऊन जाणार 0. बी ची व्हॅल्यू किती होऊन जाणार 0. अशा पद्धतीने इन दिस वे वी आर गोइंग टू सॉल्व, वी जस्ट सॉल्व दिस क्वेश्चन. आय होप तुम्हा सर्वांना हा क्वेश्चन समजला असेल. मित्रांनो जर तुम्हाला हा प्रश्न समजला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर नक्की करा. थँक्यू.